नमस्कार, मी आहे कांचन. तुम्ही जात असाल आयतवारी फिरायला, आम्ही डायरेक्ट रानात जातो कपाशी उपटायला. आता हिवाळा लागल्यामुळे गव्हाचा सीझन सुरू झाला, त्यामुळे आपल्याला कपाशी उपटून त्यावर गहू लावायचा असतो. मग काय घेतला कोयता. आता काम करू नाही तर नाही करू, पण पाणी पिणं हे लय इम्पॉर्टंट. एवढ्यात मला दिसतं की आपले सापाचे भाऊबंद म्हणजे मुंगस महाराज माझी गाठ भेट घ्यायला आले होते, पण ते लांबूनच रामराम ठोकून गेले. आता म्हटलं लय झाला ब्रेक, उठावा. मग काय घेतला कोयता आणि केली सुरू. मग काय लावली आपली पिठलं भाकरीची ताक आणि घेतलं रपारापातून. पण जसं नकटीच्या लग्नाला 17शी विघ्न, तसंच मला वाटलं होतं की येईल रपारापातून, पण त्याला थोडे थोडे कापसाची बोंड पण फुटेल होते. जर नसते वेचले बोंड तर मम्मीने मला त्याच बोंडासारखं केलं असतं. मग काय घेतले विचून, शेवटी झालंच आपला अर्ध तोडून. पार माझ्यातले उंट ओरडू बोलत होती की पाणी पी. जेवढी ताण वाळवंटात असणाऱ्या उंटाला लागत नाही तेवढी मला लागत होती. मग काय घेतलं पाणी पिऊन आणि परत केली सुरुवात आणि घेतलं सपासपा तोडून. कपाशी तोडू पार हाताला नकटे टोचू हाताची वाट लागली होती. आता दिवसभर हाताला कोयत्याची आणि झाडाचे गचके लागू फोड येतील ती गोष्ट वेगळी, पण शेवटी झालंच सगळं पूर्ण तोडून. आता डोक्याची टकली पण ऊन लागू पार म्हणायला लागली होती जाय घरी. मग काय रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून घेतलं पटकुरं आणि केली गोळा कपाशी आणि त्यावर बांधली. तेवढ्यात आपली मम्मी आपल्यासाठी जेवण घेऊन आलती, कारण सकाळपासून पोटातल्या कावळ्यांना बदकांना घास नव्हता टाकला. मग काय मस्त गुन्ही आथरली आणि जेवायला होता कढी भात. मग काय केला मिक्स आणि घेतला खाऊन.